नंतर असं नाही की आपण झाली आता 10वी, आता मस्तपैकी कॉलेजला जाऊ, कॉलेजमध्ये गेला 2-3 पोरी पटू, इकडे तिकडे फिरू, तसं जर म्हटलं तर जिंदगी झेंड आहे भाऊ. आणि भावकी तर एवढी हरामखोर आहे की भावकीवरती विश्वास ठेवू नको. जे काही तू वाईट काम करायलास त्याला खरंच चांगलं करायला म्हणतात, आणि जे काही चांगले काम करायला जातो त्यावेळेस आपले पाया पकडून खेचण्याचं काम ही भावकीच केली जात असते. आपण आपलं चांगलं व्हावं हे फक्त आपल्या आई वडिलाला वाटतं, आपल्या बहिणीला वाटतं, आणि सख्या भावाला सुद्धा वाटतं. पण भाऊ कधी अनमॅरिड असेल तर, आणि ते जर मॅरिड असेल तर सख्खा भाऊ सख्खा वैरी होत असतो. पण त्याच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, तर चांगले राहतात. त्यासाठी भावकी खूप खराब आहे भाऊ. भावकीच्या नादाला लागायचं नाही. आपल्याला जे काही आवडते, आपल्याला चांगलं मार्गदर्शन कोण देते त्याच्यासोबत बसा, त्याच्याकडून गायडन्स घ्या, आणि त्या गायडन्सवर तुम्ही चालायला लागा. 100% यश तुमच्या. भेटला विठाला माझा, भेटला विठाला.